आजचा दिवस माझा खूप जास्त खराब गेला. तो कसा चला सांगते. तर गुड मॉर्निंग. तर सकाळी लवकर उठायचं होतं. म्हणजे लवकर उठले होते मी, पण पाऊस इतका जास्त चालू होता की कामावर कसं जाऊ हेच समजत नव्हतं. आणि 2-3 दिवसापासून विचार करत होते की रेनकोट घेऊ. पण मी म्हटलं की आत्ता एवढा काही पाऊस पडत नाही आहे, तर म्हटलं 2-3 दिवसांनी घेईन. पण आज सकाळपासून इतका जास्त पाऊस पडतो की गाडीवर मी जाऊ शकत नव्हते. आणि नंतर मग म्हटलं चला ऑटोनेच जाते आजच्या दिवस. आणि म्हणून मग उठले, फ्रेश वगैरे झाले, मस्त अंघोळ वगैरे केली. म्हटलं चहा तरी पिऊन जाऊ. पण नशीब इतकं खराब की दूधसुद्धा खराब झालं होतं. मग ते चहा आणि दूध तसंच ठेवलं आणि तशीच निघाले. मग ऑटोने जायचा विचार केला. म्हटलं पाऊस पण खूप जास्त पडतो आहे आणि खूप जास्त ट्रॅफिक आहे, म्हणून म्हटलं की बसने नको, मग ऑटोनेच गेले. आणि ट्रॅफिक पण इतकं जास्त होती की मला खूप जास्त लेट झाला पोचायला. मी 9 वाजता निघाले आणि पोहोचले मी 11 वाजता. नंतर म्हटलं की नो ऑप्शन, काहीच करू शकत नाही. आणि पावसाळ्यामध्ये काय, आणि आता सध्या भिवंडीचं कामसुद्धा चालू आहे, त्याच्यामुळे मग ही ट्रॅफिक असतेच. मग काम वगैरे केलं, मस्त निघाले घरी. आणि येताना बस नाही आलेले, मग लवकर बससुद्धा भेटलेली. AC बस होती आणि रिकामीसुद्धा होती. मस्त बसून आले कारण खूप जास्त थकले होते. त्याच्यानंतर मग म्हटलं की खूप जास्त भूक लागली, सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लं. 5 वाजता निघाले आणि घरी फायनली 7 वाजता पोहोचले. मग घरी आल्यानंतर मस्त फ्रेश वगैरे झाले, झाडून वगैरे काढलं, सगळं घर वगैरे आवरलं आणि नंतर दिवाबत्ती केली. आणि नंतर मग विचार केला की चला आत्ता आपण DMartला जाऊयात. आणि आज जॅकेट आणणं खूप जास्त गरज आहे. परत उद्या जर पाऊस आला तर मग मला परत बसने जावं लागेल आणि बसने मी जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर मग निघाले आणि पेट्रोल वगैरे भरून घेतलं. तर खूप जास्त गर्दी होती. आणि DMartला सुद्धा गेल्यानंतर खूप जास्त गर्दी होती. कळतच नाही या गर्दीचा प्रॉब्लेम काय. अशी कोणतीच जागा नाही की जिथे गर्दी नाही आहे. तर DMartला गेलेले आणि तिथेसुद्धा खूप जास्त गर्दी होती. नंतर मग घरी वगैरे आले आणि नाश्ता बाहेरूनच करून आले. आणि असा होताच माझा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.